आजचा व्हिडिओ ना एवढा भारी आहे ना व्हिडिओ, तुम्ही फक्त तो व्हिडिओ पहा आणि मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ज्यांना पण हे व्हिडिओ समजला ना तो लाईफ मध्ये कुठंच मागं पडणार नाही. तर तुम्ही फक्त ह्या व्हिडिओला पहा शेवटपर्यंत, नंतर मी एक्सप्लेन करून सांगतो की ह्या व्हिडिओचा अर्थ काय आहे. ज्यांना समजला नाही त्यांच्यासाठी पहा, प्लीज लक्ष द्या. Have you seen someone who's less smart, less prepared, less qualified than you, and it's still winning? You know, they aren't that talented, but still they're achieving bigger things than you. That's Ibram's law in action. It's when everything that should go wrong somehow works out just because they dare to keep going. You're sitting there overthinking, planning, doubting yourself while they're out there doing things relentlessly, imperfectly. ठीक आहे, आता मी याचा अर्थ सांगतो. हा राज शमानी आहे ना, हा काय म्हणत आहे की तुम्हाला वाटते की काही जण माझ्यापेक्षा लेस नॉलेज आहे त्यांच्याजवळ, काही जण माझ्यापेक्षा कमी मेहनत करतात, काही जण तेवढे कॅपेबल नाही आहेत मी जेवढा कॅपेबल आहे, तरी ते माझ्यापेक्षा समोर आहेत किंवा जास्त सक्सेसफुल आहेत किंवा त्यांना जास्त मार्क पडतात आणि मला तेवढं मी कॅपेबल असून मला जेवढं पाहिजे होतं किंवा त्यांच्यापेक्षा मला कमी भेटत आहे. तर इथं कोणता लॉ वर्क करते म्हणले त्यांनी तुम्ही काय करत आहात, फक्त तुम्ही प्लॅनिंग करण्यात वेळ घालत आहात. तुम्ही विचार करत आहात फक्त की मी हे केल्यानं काय म्हणतील, काय होईल किंवा लोक काय म्हणतील. आणि जे तुमच्यापेक्षा कमी नॉलेजमध्ये कमी आहेत, कॅपेबल कमी आहेत किंवा ते हार्ड तुमच्यापेक्षा थोडीशी मेहनत कमी सुद्धा केलेली आहे, पण ते रिलेंटलेसली दुसऱ्याचा विचार न करता कंटिन्युअसली वर्क करत चाललेत आणि तुम्ही फक्त काय करत आहात, प्लॅनिंग करत आहात. तर ज्या टाइमला तुम्ही प्लॅनिंग करत आहात ते इलॉजिकली त्यांचं वर्क करत चाललेत आणि सक्सेसफुल बनत चाललेत. तर तुम्हाला याच्यातून एकच गोष्ट शिकते, दुसरे काय म्हणतील ह्याचा विचार करायचा नाही. तुम्हाला वर्क करत जायचं आहे आणि एक दिवशी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अचीव करू शकता. थँक्यू.